ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा आपला चॅनल कोणता आहे? सिद्धभैरव चॅनल. आणि या चॅनलमधून आपला काय घ्यायचं आहे? बोध घ्यायचं आहे. हे जे गोष्टी इतिहास हा जो कशा करता सांगितला गेलेला आहे, त्यांनी चांगलं काय केलं आणि त्याच्याबरोबर आपण तसं करायला पाहिजे. आणि मग रामाला, कृष्णाला, शिवाजी महाराजांना या गोष्टी सांगितल्या आणि ते केले. आज काय झालं, घरात आजी आजोबा होते, संत होते आणि ते गोष्टी सांगत होते आणि त्या गोष्टीतून जे लोक घडत होते. आज आपल्याला गोष्ट ऐकायची गरज नाही. आपण काय करतो? मोबाईल बघतो. मोबाईलमध्ये जे नको आहे ते पाहत बसतो, जीवन बरबाद करून घेतो. म्हणून हा चॅनल सुरू केलेला आहे. या संत चरित्रातून आपले मुलं घडवायचे, मुली घडवायचे आणि चांगलं वागायचे. आणि बघा तर हा देव एकच आहे, धर्म एकच आहे. धर्माची व्याख्या काय आहे? ध्येय धारिते धर्म. ज्या विचारांना प्रत्येक जीव सुखानं जगतो त्याला जगतं त्याचं नाव पुण्य. ज्याने दुसऱ्याला तकलीफ होती मला होते त्याचं नाव पाप. ही पाप होण्याची व्याख्या आहे. देव एक आहे, पण प्रत्येक काही याचे धर्मगुरूंनी जे जे लोकांना सांगून दिले लोक त्या पद्धतीनं वागतात. तर या संतांनी आपल्याला जे सांगितलं तर त्या देव हे सगळ्या ठिकाणी भरलेला आहे. अनुरेणू थोकडा तुका आकाश वडा, सूर्य एक आहे, अन्न एक आहे, हवा एक आहे आणि देव एक आहे. पण प्रत्येकानं वेगवेगळे देव मानलेले. ज्याचा जसा भाव त्याचा तसा देव, तसा नरहरी सोनार. एक सावकाराला काय झालं, मुलगा नव्हता आणि त्याला कोणातरी सांगितलं का बा विठ्ठला नवस कर. त्याने नवस केला. नवस करणे 900 कन्यापुत्रवती मग कास्या करा लागे पती. तुकाराम महाराज म्हणले पण नवस करणं म्हणजे मन पॉवरफुल करणं. आणि त्याला मुलगा झाला आणि मग तो विठ्ठलाला करगुटा द्यायचा. नवस करू नाही केला तर ठेवू नाही. आणि मग तो नवस ठेवायला फेडायला गेलेला तर त्यांनी करगुट्याचं माप पाहिजे ना. आणि मग म्हण मी तर विठ्ठलाचं तोंड पाहत नाही, मी शंकराचं मानतोय. आजही काही लोक आहे जे देवाला मानतात ना ते दुसऱ्या देवाला मानते नाही. हा वेड्यापणा आहे.